नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आप GMC नागपूर तसेच ऑल सरळ सेवा भरतीसाठी चालू घडामोडी खूप अत्यंत आवश्यक असतात। तर आज आपण चालू घडामोडी 2024 याच्यावरती प्रश्नसंच बनवलेला आहे। तर आपण आज चालू घडामोडीवरती प्रश्न बघणार आहोत। चला तर बघूया। खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। प्रश्न क्रमांक 1, भारताचे केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, भारतीय केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कुमार श्रीवास्तव यांची, प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर बघा, भारतीय केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणजे काय? CVC, शॉर्ट फॉर्म काय आहे? CVC म्हणजेच सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, दक्षता केंद्रीय दक्षता आयोग। आणि याची स्थापना बघा कधी झालेली आहे? 11 फेब्रुवारी 1664 मध्ये। कधी? 11 फेब्रुवारी 1664 मध्ये। आणि त्याचे मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली या ठिकाणी आहे। नेक्स्ट प्रश्न बघा, भारताचे सॉलिटरी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, भारताचे सॉलिटरी जनरल म्हणून तुषार मेहता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। कोणाची? तुषार मेहता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आता देशाचा, यालाच काय बोलतात? देशाचा दुसरा कायदा अधिकारी असतो। काय असतो? सॉलिटरी जनरल कोण असतो? देशाचा दुसरा कायदा अधिकारी असतो, जो अटर्नरी जनरलला काय करतो? मदत करतो। अटर्नरी जनरलला काय करतोय? मदत करतोय। भारताचा दुसरा कायदा अधिकारी असतो सॉलिटरी जनरल, आणि तो अटर्नरी जनरलला काय करतो? मदत करतो। आता अटर्नी जनरल कोण आहे बघा? अटर्नरी जनरल कोण आहे? आर वेंकटरमणी। कोण आहे? आर वेंकटरमणी। नेक्स्ट बघा, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक कोण आहेत? तर कोण आहेत? राकेश पाल। कोण आहेत? राकेश पाल हे भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक आहेत। तर आता तटरक्षक दलचा शॉर्ट फॉर्म काय आहे? ICG। काय? ICG, भारतीय तटरक्षक दल, ICG। आता हे कितवे आहेत? राकेश पाल हे कितवे महासंचालक आहेत? 25वे महासंचालक बनलेले आहेत। कितवे? 25वे महासंचालक बनलेले आहेत। याची स्थापना बघा कधी झालेली आहे? 1978 मध्ये नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे। आणि अतिरिक्त महासंचालक म्हणून कोण आहेत? बघा, महासंचालक सुद्धा विचारू शकतात तुम्हाला। महासंचालक कोण आहेत तटरक्षक दलाचे? राकेश पाल। आणि अतिरिक्त महासंचालक कोण आहेत? S परमेश। कोण? S परमेश हे अतिरिक्त महासंचालक आहेत। नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 4, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CBI, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रवीण सूद यांची। प्रवीण सूद हे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे संचालक आहेत। CBI काय बोलतात त्याला? CBI म्हणजे सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन। आता याची स्थापना बघा कधी झालेली आहे? 1 एप्रिल 1963 मध्ये। याचं मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय महिला आयोगचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? रेखा शर्मा। कोण आहेत? रेखा शर्मा। प्रश्न क्रमांक 6, 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो? न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी। न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी। कोण आहेत? न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी। ऑप्शन नंबर B। नेक्स्ट बघा, भारताचे नवे संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, संरक्षण सचिव विचारलेले आहे। संरक्षण सचिव कोण आहेत? कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? गिरीधर अरमाने। कोण? गिरीधर अरमाने यांची संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 8, भारतीय स्पर्धा आयोगाच्या पहिला महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, इथं स्पर्धा आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष विचारलेले आहेत। कोण आहेत पहिला महिला अध्यक्ष? कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? रवनीत कौर। कोणाची? रवनीत कौर यांची भारतीय स्पर्धा आयोगाच्या पहिला महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। आता स्पर्धा आयोगचं फुल फॉर्म काय आहे?
CCI म्हणजेच कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारतीय स्पर्धा आयोग. याची स्थापना बघा कधी झालेली आहे, 14 ऑक्टोबर 2003 मध्ये. भारतीय स्पर्धा आयोगाची स्थापना कधी झालेली आहे, 14 ऑक्टोबर 2003 मध्ये. आणि मुख्यालय बघा कुठे आहे, नवी दिल्ली या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय महिला आयोगच्या नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे नवीन अध्यक्ष तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, रेखा शर्मा. नेक्स्ट बघा, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणजेच DRDO. काय, DRDO चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर समीर व्ही कामत. कोणाची, समीर व्ही कामत यांची नियुक्ती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, DRDO. आता DRDOचं फुल फॉर्म काय आहे बघा, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. भरपूर एक्झामला कंपन्या जे संस्था आहेत त्यांचे फुल फॉर्म विचारण्यात येतात. तर DRDOचा फुल फॉर्म काय आहे, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. याची स्थापना कधी झालेली आहे, 1958 मध्ये. आणि मुख्यालय कुठे आहे, नवी दिल्ली या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. नेक्स्ट बघा, सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सशस्त्र सीमा बलाचे म्हणजेच SSBचे, म्हणजेच कोणाचे, SSB. सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSB. तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, दलजीत सिंग चौधरी. कोणाची, दलजीत सिंग चौधरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याची स्थापना बघा 20 डिसेंबर 1963 मध्ये झाली. आणि मुख्यालय सुद्धा याचं कुठे आहे, नवी दिल्ली या ठिकाणी आहे. नेक्स्ट बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्टी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रिझर्व्ह बँकचे डेप्टी गव्हर्नर कोण आहेत, कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, स्वामीनाथन जानकीराम. स्वामीनाथन जानकीराम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रिझर्व्ह बँकची स्थापना बघा कधी झाली होती, 1 एप्रिल 1935 मध्ये. हा प्रश्न भरपूर वेळेस विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, 1 एप्रिल 1935 मध्ये. आणि मुख्यालय कुठे आहे, मुंबई या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय कुठे आहे, मुंबई या ठिकाणी. नेक्स्ट बघा, भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. वाणिज्य आणि उद्योगचे महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत, अनीश शहा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट बघा, अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, अणुऊर्जा आयोग, अजित कुमार मोहंती यांची अणुऊर्जा आयोग अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. अणुऊर्जा आयोग म्हणजे काय, ॲटॉमिक एनर्जी कमिशन. याची स्थापना बघा 3 ऑगस्ट 1948 मध्ये. आणि मुख्यालय कुठे आहे, मुंबई या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. नेक्स्ट बघा, संशोधन आणि विश्लेषण शाखा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संशोधन आणि विश्लेषण शाखा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, रवी सिन्हा. कोणाची, यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता संशोधन आणि विश्लेषण शाखा म्हणून कोण आहे, याचं फुल फॉर्म काय आहे, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. याची स्थापना बघा 21 सप्टेंबर 1968 मध्ये. 21 सप्टेंबर 1968 मध्ये. आणि मुख्यालय कुठं आहे, नवी दिल्ली या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. नेक्स्ट बघा, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. तर राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची, राजीव कुमार. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणजेच
इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याची स्थापना बघा कधी झाली, 25 जानेवारी 1950 मध्ये. कधी झाली, 25 जानेवारी 1950 मध्ये. आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आणि उपनिवडणूक आयुक्त बघा कोण आहे, उपनिवडणूक आयुक्त सुद्धा विचारू शकतात विद्यार्थी मित्रांनो. तर कोण आहे, अजय भादू. कोण आहेत, अजय भादू हे उपनिवडणूक आयुक्त आहेत. नेक्स्ट बघा, भारताचे 50वे सरन्यायाधीश, भारताचे 50वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया DY चंद्रचूड. कोणाची, DY चंद्रचूड यांची चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 50वे, कितवे आहेत ते, 50वे सरन्यायाधीश. नेक्स्ट बघा, 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ऋतुराज अवस्थी, न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी. कोणाची, न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट बघा, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे CEO विचारलेले आहे. CEO कोण आहेत, रघुराम अय्यर. कोण आहेत, रघुराम अय्यर. म्हणजेच इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन, भारतीय ऑलिम्पिक संघटनेची स्थापना बघा 1927 मध्ये झाली. आणि आता याचे अध्यक्ष कोण आहे, PT उषा. PT उषा ह्या त्याच्या अध्यक्ष आहेत. आणि मुख्यालय कुठे आहे, नवी दिल्ली या ठिकाणी याचे मुख्यालय आहे. नेक्स्ट बघा, ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडिया, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया. तर कोण आहेत, नियुक्ती कोणाची करण्यात आलेली आहे, राजीव सिंग रघुवंशी. राजीव सिंग रघुवंशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचे करंट अफेअर्स घेतलेले आहेत आपण. जर तुम्हाला PDF वगैरे पाहिजे असेल तर टीच विथ प्रतिभा आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्याला जॉईन होऊन मी तुम्हाला PDF अवेलेबल करून देणार आहे. तसेच आपलं GMC ग्रुप Dचे जे आपण प्रश्नसंच बनवलेले आहेत तर ते प्लेलिस्टमध्ये बनवलेले आहेत विद्यार्थ्यांना. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तिथं प्रश्नसंच टॉपिक वाईज आणि जे सिलेबसनुसार आपण टॉपिक कवर केलेले आहेत तिथं प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओज वगैरे बघू शकता. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे.